छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक कथा. शिवरायांचा संदेश. एकीने अशक्यही शक्य, संकटात एकता, एकीमध्येच खरी शक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सर्वात मोठी ताकद कोणती होती? ती म्हणजे त्यांचे शूर मावळे, निष्ठावान सरदार आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी एकी. महाराज नेहमी म्हणत असत की एकी असेल तर मोठ्यात मोठे संकटही सहज पार करता येते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सैनिक स्वतःचा विचार न करता स्वराज्याचा विचार करत असे. त्यामुळेच अनेक कठीण प्रसंगामध्ये स्वराज्य विजयी झाले. एकदा पावसाळ्याचे दिवस सुरू होते. सतत मुसळधार पाऊस पडत होता. डोंगर दऱ्यातून पाण्याचे प्रवाह वेगाने वाहत होते. रायगड किल्ल्याभोवती दाट धुके पसरले होते. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडांच्या फांद्या सतत हलत होत्या. अशा वातावरणात किल्ल्यावरही सैनिक सतर्कपणे पहारा देत होते. पहाटेच एका पहारेकऱ्यांनी पाहिले की किल्ल्याच्या एका बाजूचा तट पावसामुळे कमकुवत झाला आहे. काही मोठे दगड सैल झाले होते. जर तट कोसळला तर शत्रूला आत घुसण्याची संधी मिळू शकत होती. पहारेकऱ्याने वेळ न दवडता ही बातमी आपल्या अधिकाऱ्यांना दिली. थोड्याच वेळात ही माहिती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी लगेच सर्व प्रमुख सरदार आणि अधिकारी यांना बोलवले. सर्वजण दरबारात जमले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. महाराज शांतपणे म्हणाले, घाबरण्याचे कारण नाही. संकट आले आहे, पण आपण सर्वजण एकत्र आहोत. आपण मिळून यावर नक्की मात करू. महाराजांनी कामाची विभागणी केली. काही सैनिकांना तटाची दुरुस्ती करण्याची जबाबदारी देण्यात आली. काहींना दगड आणि लाकूड आणण्याचे काम दिले. काहींना धान्य आणि पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. तर काही सैनिकांना किल्ल्याच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. प्रत्येकाने कोणतीही तक्रार न करता आपले काम स्वीकारले. कुणीही हे माझे काम नाही असे म्हटले नाही. सर्वांच्या मनात एकच ध्येय होते, स्वराज्य सुरक्षित ठेवणे. मुसळधार पावसात सैनिक मोठमोठे दगड उचलत होते. काही जण चिखलात घसरत होते, तर काही दोऱ्यांच्या सहाय्याने दगड वर खेचत होते. कारागीर तट मजबूत करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होते. घोडेस्वार दूरच्या भागातून आवश्यक सामान घेऊन येत होते. महाराज स्वतः सर्व कामांची पाहणी करत होते. ते प्रत्येक सैनिकाशी प्रेमाने बोलत होते. एखादा सैनिक थकलेला दिसला तर त्याला धीर देत होते. थोडा वेळ विश्रांती घे, तुझे आरोग्यही स्वराज्यासाठी महत्वाचे आहे असे ते म्हणत. महाराजांचे शब्द ऐकून सैनिकांचा उत्साह दुप्पट होत असे. त्यांना वाटत असे की आपण केवळ किल्ला वाचवत नाही, तर आपल्या स्वराज्याचे भविष्य सुरक्षित करत आहोत. काम सुरू असतानाच एक सैनिक घसरून खाली पडला. त्याच्या हाताला दुखापत झाली. हे पाहताच जवळचे सैनिक लगेच त्याच्या मदतीला धावले. त्यांनी त्याला सुरक्षित ठिकाणी नेले आणि वैद्यांना बोलवले. त्या सैनिकाने म्हटले, माझी काळजी करू नका, आधी तटाचे काम पूर्ण करा. महाराजांनी त्याला प्रेमाने उत्तर दिले, स्वराज्याचा प्रत्येक मावळा आमच्यासाठी अमूल्य आहे. किल्ला पुन्हा बांधता येईल, पण तुमचे जीवन अधिक मौल्यवान आहे. ही गोष्ट ऐकून सर्व सैनिकांच्या डोळ्यात आदर दाटून आला. 2 दिवस आणि 2 रात्र अखंड मेहनत सुरू होती. कोणालाही झोपेची किंवा थकव्याची पर्वा नव्हती. स्वयंपाक करणारे वेळेवर गरम अन्न देत होते. पाणी पुरवठा करणारे सर्वांना पिण्याचे पाणी पोहोचवत होते. प्रत्येक जण आपल्या परीने योगदान देत होता. 3ऱ्या दिवशी सकाळी तटाची दुरुस्ती पूर्ण झाली. आता तो पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत झाला होता. संकट टळले होते. महाराजांनी सर्व सैनिक, कारागीर, वैद्य, स्वयंपाकी आणि सेवक यांना एकत्र बोलावले. त्यांनी सर्वांकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, आज हा विजय
एका व्यक्तीचा नाही, हा आपल्या सर्वांच्या एकीचा विजय आहे. दगड उचलणारा, अन्न बनवणारा, पहारा देणारा, जखमी सैनिकाची सेवा करणारा आणि तट बांधणारा, प्रत्येकाने समान योगदान दिले आहे. म्हणूनच आपण संकटावर मात करू शकलो. सर्वांनी एकच जयघोष केला, जय भवानी, जय शिवाजी. त्या दिवसानंतर किल्ल्यावर प्रत्येक सैनिकाला एक गोष्ट कायमची लक्षात राहिली, एकीमध्येच खरी ताकद असते. संकटाच्या वेळी दोष देण्यापेक्षा एकमेकांना साथ देणे अधिक महत्वाचे असते. आजच्या जीवनातही या कथेचा संदेश तितकाच महत्वाचा आहे. शाळेत एखादा प्रकल्प असो, खेळाची स्पर्धा असो किंवा घरातील एखादे मोठे काम असो, सर्वांनी एकत्र काम केले तर यश निश्चित मिळते. मतभेद असले तरी समान ध्येयासाठी एकत्र येणे हीच खरी ताकद आहे. समाज, कुटुंब आणि राष्ट्र यांची प्रगती ही एकीवर अवलंबून असते. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आणि इतरांना सहकार्य केले तर कोणतेही संकट मोठे राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा हा सर्वात मोठा धडा आहे. एकी, विश्वास आणि सहकार्य यांच्या बळावर अशक्य वाटणारी कामे सुद्धा शक्य होत. एकीमध्येच खरी ताकद असते. संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करावी. प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असते. योग्य नेतृत्व आणि संघ भावना यामुळे कोणतेही संकट दूर करता येते. स्वार्थापेक्षा सामूहिक हिताला प्राधान्य दिल्यास मोठे यश मिळते. ही कथा मुलांसाठी व मूल्य शिक्षणासाठी लिहिलेली प्रेरणादायी रचना आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्व मूल्यापासून प्रेरित आहे. हा विशिष्ट प्रसंग शब्दशः ऐतिहासिक नोंद म्हणून मांडलेला नाही.